देवाच्या पांढरीला एक वाघ होऊन गेला बघा ताया गावाला आकाताई मावली गेली स्वर्ग या वाशी होऊन या नरंदे गावाला गावायाच्या या मदाला देव बघया गिरदेव बसले गादीला गावायाच्या या वरल्या बाजूला नागनाथ महाराज गादीला वरसाच्या या नेमाला यात्रा भरती या गावाला भगत येती याला कान त्या नागनाथ देवाला भगत पावतो या नवसाला असा फुलला भंडारा या नरंदे गावाला हलसिद्धनाथाचा वरदास्तामच्या शिरावर ताप मार डिंबाड्या गजा ढोलावर निवास या शब्दाला झालं त्याच हेळी गाव लावा बोट या वळीला अरण्यात गेलेला लक्ष्मण परत या चित्रकूट पर्वत चढत या हृदया चित्रकूटावर येतात पायेली ही अयोध्येची किव सेना आहे हे त्याने ओळखले आणि भरताच्या या शर्यवर बाणाचा या वर्षाव करू लागला तिकडे शत्रुघ्नाने आपण देव धनुष्य सरसाय ऊन किंवा त्या दोघांच्या किंवा
सांगितले ते ऐकून धनुष्यबाण सजय करून राम बघा शब्दाला 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 गेलं पान संपून 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 उठले या आलीव अशराया मातून बाहेर या आलेव जाणे या अयोध्येचा अयोध्येचा ध्वजावर वळखला वाद्यावर लक्ष्मणच म्हणाले झाला या प्यारीग्राम रामजी ग्रंथाला 12व्या अध्यायाला 82 पान नंबर डाव्या हाताची सुरुवात असलेला श्रीराम आडविडॅश भरत भेट स्वरूपराम भरताचा नंदीग्रामी निवास सुट्टी 7 शब्द आहेत 19 अक्षर अध्यायाचं प्रस्तावना जपलेला आहे. पहिल्या पॅरेग्राफात सुरुवात कशी झाली असायला अरण्यात गेलेला लक्ष्मण परत चित्रकूट पर्वत चढत असतात त्याने असंख्य सेना चित्रकूटावर येत असलेली पाहिली. ही अयोध्येची सेना आहे त्याने ओळखले त्याला ही शंका आली की भरतच कैकेयीच्या सांगण्यावरून सेनेस रामोदरत आला असावं म्हणून त्यांनी तात्काळ धनुष सज्ज केले आणि भरताच्या सेनेवर बाणाचा वर्षाव करू लागला. तिकडे शत्रुघ्नाने आपले धनुष सरसावून तो लक्ष्मणाचे बाण तोडू लागला. त्या दोघांच्या बाणाने आकाश व्यापले. स्वरूपराम सुस्वाचे आवाज सुरू झाले तेव्हा ऋषी मंडळी घाबरली. त्याने वर्तमान रामास सांगितले. त्या ऐकून धनुष्यबाण सज्ज करून राम या शब्दाला पान संपले. 83 पानाला उजव्या हाताला उठले आणि आश्रमातून बाहेर आले. त्याने अयोध्येचा ध्वज ओळखला व ते लक्ष्मणास म्हणाले 12.5 वेळेत 95 शब्दाला अध्याचा पहिला पॅरेग्राफ संपला. अरे हाय भरत आपल्या भीतीसाठी येतव हाय आणि तू त्याच्याशी युद्ध बघाय करतोस धनुष इकडे असे बघा म्हणून त्याने लक्ष्मणाच्या हातून धनुष्यबाण काढून घेतले. तेव्हा समोरून येणारे बाणी बंद झाले. इतक्यात भरताने रामास बघत राहिले. अवताया लोटंगण घालितया रामाकडे आला राम तोरेवर रामारे बघा गेले. बघा लोटंगण बघा घालित श्रीराम चरणावर पडणार तोच बघ रामाने त्याला बघ उठून तशी धरले आणि सर्व गावरून त्याच बघ गुरवाने पहिली श्रीराम भरत भेट होयाव नंतर शत्रुघ्ना रामानिया श्यामाव लिंगनया लिहिलेव मागोमाग सुमन पलीकडे पलीकडे वैशिष्ट्य गुरुजी या कौशल माता सुमित्रा माताव तुझ्या भेटीसाठी व आतुर झाल्या आहेत असे बघा कळतात.
जावा गोट बघा आता वळीला. अरे हा भरत आपल्या बेटीसाठी येत आहे आणि तू त्याच्याशी युद्ध करतोस प्रश्नचिन्ह हा. देते धनुष इकडे असे म्हणून त्यांनी लक्ष्मणाच्या हातून धनुष्यबाण काढून घेतले. होय. तेव्हा समोरून येणारे बाणी बंद झाले. इतक्यात भरताने रामास पाहिले. तो धावत लोटांगण घालीत रामाकडे आला. रामही थोडे सामोरे गेले. तो लोटांगण घाली श्रीराम चरणावर पडणार. हा. तोच रामाने त्याला उचलून पोटाशी धरले होय. आणि सर्वांगावरून त्यास कुरवळले. ही पहिली श्रीराम आडवी डॅश आहे भरत भेट होय. होय. नंतर शत्रुघ्नास रामाने क्षमालिंग दिले. मागोमाग सुमत मनाला स्वप्न उत्तरचिन्हात पलीकडे वशिष्ठ गुरु स्वरूपराम कौशल्य माता स्वरूपराम सुमित्रा माता तुझ्या भेटीसाठी आतुर झाले आहेत. हा. असे कळताच धावत जाऊन राम लक्ष्मण त्यांच्या चरणावर मस्तक ठेवले. वशिष्ठांनी श्रीरामाचे सांत्वन करून प्रयागात जाऊन पित्याची उत्तरक्रिया पिंडदान करण्यास सांगितले. होय. त्याप्रमाणे श्रीराम लक्ष्मणास प्रयागात जाऊन पिंडदान करून चित्रकूटावर आले. तेथे श्रीरामाने सर्व प्रजे दर्शन देऊन या शब्दाला पान सपलं 84 पान डाव्यातला हा. सुकवले आणि त्यांचे शेम कुशली विचारले. 20.5 वळी 148 शब्द आहेत. पॅरेग्राफ संपला. आणि पुढच्या बॅरिगेला सुरुवात कशी झाली असायला. काही काळव बघावी सरांनी घेतल्यानंतर ऋषी बघा मंडळी. सर्व प्रजाजन बघा रामाच्या सब वारव बसली बघा असतावर. या रामा नाव वंदन करून उभा राहिला आणि हात जोडून म्हणाला हे करून सागर रामा किंवा. दर्शयाने किंवा आम्ही धन्य झालो किंवा. आता तू गाय अयोध्या सव परत चल आणि तुझे राजव. बाबा हा. पंच कमिटीनं होय. 3